कोणताही गैरसमज न पसरवता इथल्या नागरगोजे साहेबांनी जी नोटीस पाठवली त्या नोटिसीमध्ये कोणत्याही नोटीस धारकाला जी नोटीस पाठवत असताना नियम असतो की बाबा त्याचं म्हणणं मांडण्याचा त्याला अधिकार हा संविधानाने दिलेला आहे, पण साहेबांनी त्यात कोणताही उल्लेख केलेला नव्हता. मग मी साहेबांच्या समोर येऊन त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी आलो की तुम्ही हा कोणत्या नियमानुसार मला नोटीस पाठवली आहे. तुम्ही तर बघितलं, तुम्ही समोर होतात, मी प्रत्येक प्रश्न त्यांना विचारला, त्यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. उडवाउडवीची उत्तरं देऊन परत म्हटले की आम्ही तुम्हाला लेखी देऊत. मग मला एक प्रश्न विचारायचा आहे इथल्या आरोग्य यंत्रणेला, या महाराष्ट्र शासनाला. सगळ्यात पहिलं तर अधिकारी साहेब इथं अवेलेबल नव्हते, थोड्या वेळाने आले. दुसरी गोष्ट, आरोग्य विभाग याच दृष्टीने काम करतो का की जो बोलणारा माणूस आहे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार? म्हणजे यांच्याकडे कोणतंच उत्तर नाहीये, यांनी कोणतंच उत्तर दिलं नाही. शेवटी काय म्हणतात ना, लेखी उत्तर देऊ म्हणून मी माझं म्हणणं त्यांच्या समोर मांडलं. आता बघूया लेखी उत्तर काय येतंय त्यांचं ते. मी नागरगोजे साहेबांवरती रीतसर शिस्तभंगाची कारवाई करत आहे. त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केलेला आहे. संवैधानिक पदावरती असताना त्यांनी नोटीस दिली, पण त्या नोटिसीला कोणत्या संवैधानिक कलमाखाली मला नोटीस पाठवली ह्याचं उत्तरच नाहीये. त्याच्यामुळे नागरगोजे साहेबांवरती मी रीतसर कोर्टामधून तक्रार दाखल करत आहे.